आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. ठिकाणी महावितरण मुख्यालयामध्ये आलेलो आहे. कल्याण पूर्वेच्या संबंधित तक्रारी बाबत आज अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना या सगळ्या समस्या सांगितलेल्या आहेत. आज आपण जर बघितलं अनेक जे मीटर आहेत लाईट बिलचे ते सगळे फॉल्टी निदर्शनात येत आहेत. अनेक ग्राहकांना आवाजावे बिल येतोय, वाढीव बिल येतोय आणि पूर्वीच्या बिलामध्ये आणि आत्ताच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहेत. आणि त्याचप्रमाणे जे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी आहेत ते अनेक वेळा ग्राहकांचे फोन उचलले जात नाहीत आणि अरेरावीची भाषा केली जाते. त्याचप्रमाणे हा कल्याण पूर्वेचा जेवढा भाग आहे, आज पिसोली, चेतना, नांदिवली, कातेमानुली, कोळशीवाडी, वालधुनी, कल्याणपुरीचा पूर्णच भाग खडेगोल्लीपासून तर पूर्ण वसारपर्यंत या भागामध्ये रोज लाईट जाते. अक्षरशः कल्याणपुरीवरती मोठ्या प्रमाणात इतर शहरांचा भार टाकला गेला असा माझा आरोप आहे. आज कल्याण पश्चिम घ्या, डोंबिवली घ्या, इतर शहरांमध्ये अशा प्रकारे लाईट गेली जात नाही. आमच्या कल्याणपुरीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी लोकांच्या वारंवार येत आहेत. रोज लाईट जाते आणि या पावसाळ्याचे दिवस हे विद्यार्थ्यांना त्रास होतोय. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना जे आजारी घरामध्ये असतील त्यांना त्रास होते. महिलांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होतोय. त्यामुळे आज त्यांनी सांगितलंय आम्हाला की आम्ही बिलासंदर्भात शिबिर लावतो. मला पुढच्या आठवड्यात कल्याणपुरीला एक शिबिर लावून देणार आहेत. या ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी असतील, सामान्य माणसाच्या ज्या तक्रारी असतील त्या घेतल्या जातील आणि त्याच्यामध्ये सोल्युशन काढलं जाईल असं मला मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी सांगितलंय. त्यामुळे आणि येणाऱ्या काळामध्ये कल्याणपुरीमध्ये ह्या लाईटीचा जाण्याचा प्रमाण, त्याचप्रमाणे आवाजावी बिल, वाढीव बिलाचा प्रमाण जर कमी झाला नाही तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल असं मी पत्राद्वारे महावितरण मुख्यालयाला. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.